हॅलो. बोला. अहो ते पत्र व्यवहार शाखेला जोडून द्या बोलतायत. ठीक आहे. हा नमस्ते. नमस्ते. पत्र व्यवहार शाखा ना? हा नाळे बोलतोय, निखिल नाळे, राजापूर, खटाव तालुका. हा बोला, काय म्हणताय? 15 एप्रिलला एक माहितीचा अधिकार दिलेला होता अर्ज. हा तर त्याचं एक नोटीस आली हस्तांतर म्हणून. हा आता आपण माहिती मागितली सातारा SP ऑफिसला, जे आपण अर्ज पाठवलेले होते, दिलेले होते स्पीड पोस्टानं, बर रजिस्टर पोस्टानं. त्या संदर्भात आपण माहिती मागितली, तर त्याचा संबंध उपविभागीय कोरेगाव कॅम्पला कसा काय असू शकतोय? अर्ज खाली जिथं ज्या भागात जिथं तिथं अर्ज चौकशीला देतो ना आपण. अहो पण अर्ज मी SP ऑफिसला, सातारा SP ऑफिसला मी अर्ज पाठवले होते. त्या संदर्भात मी माहिती मागितली ना सातारा SP ऑफिसला. तर तुम्ही हस्तांतरण केलंय कोरेगाव कॅम्प DYSPच्याकडे. हा बर हा ते मी जर सातारा SP ऑफिसला जे अर्ज पाठवले त्या संबंधी माहिती सातारा SP ऑफिसला मागतो, तर त्याचा तक्रारी अर्ज संबंध होता ना. हा? सुरुवातीचा जी माहिती मागली तक्रारी अर्जा संदर्भात झाली होती ना. हो, तक्रारी अर्ज संदर्भात. हा मग विषय कसा राहतो या, हा. तुम्ही जर समजा SP ऑफिस साताराला तक्रारी अर्ज सादर केला, हा. हा. तर तो चौकशीसाठी पुढे इथं ठेवत नाहीत, संबंधित पोलीस स्टेशन किंवा DYSP ऑफिसला पाठवला जातो. मग आताच्या परिस्थितीला तुमचा जो अर्ज आहे तक्रारी अर्ज, ज्या संदर्भाने तुम्ही माहिती अधिकार केलेला आहे, तो आता तिकडे कोरेगावच्या त्यांच्या अभिलेखावर आहे. हो बरोबर आहे, पण मी अर्ज जर SP ऑफिसला दिलेला असेल तर मी तिथंच माहिती मागणार ना. हा बरोबर आहे की. मग आताच्या कंडिशनला जिथं अर्ज आहे तिथं अर्ज जाणार तुमचा पुढचा. अर्ज चौकशी जी आहे ना, अर्ज चौकशी. अहो ते चौकशी तुमचा SP ऑफिसचा विषय आला ना. तुम्ही चौकशी कुठे करताय हे तुमचा प्रश्न, पण मी तक्रार कोणाकडे केली? SP-च्याकडे तक्रार केली ना. हा हा मग मी SP-लाच माहिती मागणार ना. बरोबर आहे की. पण आता SP-च्या इथं अर्ज नाही ना तुमचा, अर्ज तुमचा तिकडे गेला या. अहो अर्ज ते तुम्ही पाठवलेला असतो, तो तुमचा संबंध असतो ना. हो की. मग माहिती अधिकार केला तर मग माहिती अधिकारात लिमिट असते. मी माहिती कुणाकडे मागितली? SP-नी त्याच्यावर कारवाई काय केली ही माहिती मागितली ना मी. माहिती अधिकारात माहिती गोळा करून दिली जात नाही. कोरेगावचे DYSP ऑफिसचे जे DYSP आहेत ते जनमाहिती अधिकारी तिथले आहेत, ते मला माहिती देणार. आम्ही गोळा करून तुम्हाला द्यावा असं कोरेगावचा याचा विषयच नाही. मी तक्रार कोणाकडे केली? SP-च्याकडे केली, DYSP-च्याकडे केली का? पण SP-ने त्याच्यावर कारवाई काय केली? तो अर्ज तुमचा कोरेगावला पाठवला त्याची चौकशी करा म्हणून. मग ते तुम्ही ते ऐका, तशी माहिती तुम्ही माहिती अधिकार दिली पाहिजे ना. DYSP-च्याकडे हे पाठवलं म्हणून तुम्ही द्यायला पाहिजे पत्र ना. आलेलं नाही तुम्हाला DYSP-च्याकडे पाठवले म्हणून? अहो मला पत्र आलंय की तुमचं हस्तांतरणाचं पत्र आलंय, पण तुम्ही मग ते हस्तांतरच करावा लागतो अर्ज सर. मी माहिती SP-च्याकडे मागितली ना. मागितली की. आता जर समजा तुम्ही आमच्याकडे मागितली माहिती आणि ती जर दुसऱ्या कारवाईत असेल, तुम्ही जी SP-नी जी कारवाई केली ती माहिती मागितली मी. तुमच्या कारवाई अंतर्गतच ऐका की. ऐकून घ्या. मी सातारा SP-नी जी कारवाई केली त्या संबंधित माहिती मागितली. DYSP-नी केलेली मागितली का मी? ऐका हे तुम्ही मुद्दा लक्षात घ्या ना. मी SP-नी जी कारवाई केली. हॅलो, हा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही अर्ज ज्यावेळी इथं SP-ना सादर केला असा तक्रारी अर्ज, ठीक आहे. तक्रारी अर्जावर SP-ने काय केला, तो अर्ज चौकशीसाठी DYSP कोरेगावला पाठवला. मग माहिती तुम्ही तशी द्यायला पाहिजे ना. हस्तांतरण काय करताय? हस्तांतर केले म्हटले ना, तिकडे पाठवलंय म्हणून सांगितलं ना आपल्याला. हॅलो, अहो हस्तांतरण मध्ये माहिती तुम्ही DYSP-नी मला माहिती दिली पाहिजे असं ते हस्तांतरण केलंय. बरोबर आहे की. मग त्याच्यावर काय चौकशी झाली DYSP सांगणार ना सर. तुमच्या तक्रारी अर्जाची चौकशी इथं SP ऑफिसला झालीच नाही तर इथनं माहिती कशी मिळणार तुम्हाला? अहो कारवाईसाठी SP ऑफिसला मी अर्ज दिलेला होता. SP ऑफिसने काय कारवाई केली ती मला माहिती पाहिजे. DYSP-नी काय केली ही माहिती नकोय मला. SP ऑफिसनं तुमचा अर्ज तिकडे DYSP ऑफिसला पाठवलेला आहे. तुम्हाला जर हे लागत असेल तर त्याचा आवक नंबर पाठवतो, तुम्हाला व्हॉट्सअप करतो. आवक नंबरचा काय प्रश्न आहे तेव्हा?
मी माहिती मागते एसपींच्याकडे. प्रत्येक तक्रारी आणि तुम्ही चौकशी ऐकून घ्या. हॅलो, मी माहिती मागतोय एसपींच्याकडे आणि तुम्ही म्हणता ही माहिती DYSP शी संबंधित आहे. अहो एक मी मिनिट ऐका. मी जर एक मिनिट ऐकून घ्या, मी जर एसपी ऑफिसला अर्ज करत असेल त्याचा संबंध DYSP ऑफिसला कसा असू शकतो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. इथली प्रोसेस सांगतो तुम्हाला. प्रोसेस प्रोसेस सांगू नका. प्रोसेस आम्हाला माहिती आहेत सगळ्या प्रोसेस. मी ज्या कार्यालयाला तक्रारी अर्ज दिला होता त्या कार्यालयातच मला माहिती भेटली पाहिजे ना. दुसऱ्या कार्यालयाचा काय संबंध आहे? तसे नाही भेटत. का बरं नाही भेटत? का नाही भेटत ती मला तशी द्या ना लेखी. का भेटत नाही ती लेखी द्या. हा देतो. हा लेखी पाठवा मला. का भेटत नाही?